पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोलच्या दरात 87 पैसे, डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ट्रेननं प्रवास. फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारत प्रवास. विधान परिषद जागा निश्चितीकरता भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला. शिवसेनेकडून 7 जागांची मागणी. नीटच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आतापर्यंत 11 जणांना अटक. 11 पैकी 4 जणांना पुण्यातून अटक, तर महाराष्ट्राबाहेरही सीबीआयची कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक. सीबीआयकडून मनीषा हवालदारला पुण्यातून अटक. फिजिक्सची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी कारवाई. नागपूरमधील अंबाझरी मार्गावर कोसळलं झाड. सुदैवानं जीवितहानी नाही. झाड कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. आणि सांगलीत भरधाव कारची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक. अपघातात कोसारीचे ग्रामविस्तार अधिकारी ठार. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. आहोत नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली बातमी. आता सीबीआयनं आतापर्यंत 12 आरोपींना अटक केल्याची माहिती मिळते. नीट पेपर फुटी प्रकरणामधली ही अपडेट आहे. त्याचबरोबर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं ही मोठी कारवाई केलेली आहे. म्हणजे सर्व 12 आरोपींची यादीच समोर आली आहे. पोलिसांनी महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी मोठी कारवाई केलेली आहे. या प्रकरणी महाराष्ट्राबाहेर जयपूरमध्ये देखील कारवाई करण्यात आली आहे. तर एकूण 12 पैकी 4 जणांना पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. तर आता हे नेमके 12 आरोपी कोण आहेत ते देखील आपण पाहणार आहोत, कारण तशी यादीच जाहीर करून टाकलेली आहे. या 12 आरोपींमध्ये नीटचे हे गुन्हेगार आहेत. मनीषा हवालदार, पुण्यामधून तिला अटक करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त शुभम खैरनर, नाशिकमधून त्याला अटक करण्यात आली आहे. धनंजय लोखंडे याला अहिल्यानगरमधून, मनीषा वाघमारेला पुण्यातून, पी.व्ही. कुलकर्णी लातूरमधून, मनीषा मांढरे दिल्लीमधून, शिवराज मोटेगावकर लातूरमधून, दिनेश बिवाल याला जयपूरमधून अटक केली आहे. विकास बिवाल याला देखील जयपूरमधून अटक केली आहे. त्याचबरोबर जयपूरमधून मांगीलाल बिवाल, हे 3 बिवाल आहेत, त्यांना अटक करण्यात आली आहे. तर गुरुग्राममधून यश यादव याला अटक केली आणि डॉक्टर राहुल शिरुरे याला पुण्यामधून अटक केलेली आहे. हे 12 जण आहेत. या 12 जणांना आत्तापर्यंत सीबीआयनं अटक केली आणि त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली जाते अशी माहिती समोर आलेली आहे. या सगळ्या नीटचे गुन्हेगार आहेत. त्यापैकी कोण होते यांची आपण नावं पाहिली आहेत. तर नीट पेपर तज्ज्ञांनी कशी ही निवड त्यांची केली जाते ती आपण पाहूयात. म्हणजेच IIT, एम्स आणि केंद्रीय विद्यालयामध्ये शिकवण्याचा दीर्घ त्यांना अनुभव लागतो. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांची निवड केली जाते आणि या तज्ज्ञांची पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता, विश्वासार्हतेची तपासणी केली जाते. तर तज्ज्ञांकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतलं जात असल्याची माहिती आहे. कुटुंबातील परीक्षार्थी, कोचिंग क्लासशी संबंध नसल्याचं हमीपत्र या सगळ्यांकडून घेतलं जातं आणि मग त्यांची नियुक्ती केली जाते. तज्ज्ञाला एका पेपरची संपूर्ण जबाबदारी नसते अशी देखील माहिती आहे. तज्ज्ञांची निवड प्रक्रियेमध्ये गोपनीयता पाळली जाते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच नीटसाठी ज्या लोकांची निवड केली जाते त्यांच्या संदर्भातले काय निकष पाळले जातात हे आपण आता पाहिलेले आहेत. तर नीट पेपर फुटी प्रकरणी काल पुण्यामधून अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदारवर कॉलेज प्रशासनानं कारवाई केल्याची माहिती मिळते. म्हणजे महत्त्वाची बातमी आपण बघतोय. हवालदारवर देखील आता कारवाई झाली आहे. कॉलेज प्रशासनानं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं काल शुक्रवारी पुण्यामध्ये आणखी एकावर कारवाई केल्याची माहिती मिळते, ज्याच्यामध्ये मनीषा हवालदार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केलेली आहे. सीबीआयनं मनीषा हवालदारला अटक केली आहे. या कारवाईनंतर सेठ हरिलाल सराफ प्रशाळेच्या प्राध्यापिका, मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. विद्याप्रसारणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर मनीषा हवालदारचं निलंबन करण्यात आलंय. मनीषा हवालदारनं केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनाकडून निषेध करण्यात आलेला आहे. तर नीट पेपरफुटी मागची गुन्हेगार मनीषा हिला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. पुण्यामधून मनीषा हवालदार ही सीबीआयच्या सध्या ताब्यात आहे.
तर फिजिक्सची प्रश्नपत्रिका पेपर फोडण्यामागे तिचा हात होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे. पुण्याच्या सेठ हिरालाल सराफ या शाळेमध्ये ती कार्यरत होती. त्याचबरोबर नीट परीक्षा प्रक्रियेमध्ये एक्सपर्ट म्हणून तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फिजिक्सचे प्रश्न मनीषा मांढरेला पाठवलेले होते असा आरोप आहे. मनीषानं दिलेले प्रश्नपत्रिकेशी जुळलेले आहेत अशी देखील माहिती आता या सगळ्यानंतर समोर आलेली आहे. ही सगळी माहिती आपण आतापर्यंत जी पाहिली ती मनीषा हवालदार तिच्या सगळ्या संदर्भात होती. आणि आता नीट पेपर फुटीमध्ये मनीषा नावाच्या महिलांनी पेपर फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आता समोर आलेलं आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तर 3 मनीषांनी पुण्यामध्ये राहून देशभर हे पेपर फोडण्याच्या कामामध्ये सहकार्य केल्याचं समोर आलेलं आहे. सुरुवातीला ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मनीषा वाघमारे हिनं मध्यस्थीची भूमिका बजावली. वाघमारेनं मनीषा मांढरे नावाच्या शिक्षिकेचाही पेपरफुटीमध्ये सहभाग असल्याचं समोर आलंय. सीबीआयनं मनीषा मांढरेला अटक केल्यानंतर शाळा प्रशासनानं तिला निलंबित केलेलं आहे. तर आज मनीषा हवालदार नावाच्या महिलेला देखील ताब्यात घेण्यात आलाय. मनीषा हवालदारनं फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पेपरफुटी मागच्या या मनीषा काय होत्या हे सीबीआयच्या तपासातूनच समोर येणार आहे. यानंतर नीट पेपर फुटीचा हळूहळू आता उलगडा होऊ लागलेला आहे. त्या संदर्भातली ही बातमी आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा कसून तपास होत असून जसा जसा तपास पुढे जातोय, सरकतोय, तसे तसे नवे आणि तितकेच धक्कादायक खुलासे समोर येतात, माहिती समोर येते. नीटचा पेपर तब्बल 5 राज्यात विकला गेल्याचा सीबीआयला संशय आहे. फोडणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांपैकी बहुतेक बडे मासे सीबीआयच्या गळाला लागलेले आहेत. परंतु नॅशनल टेस्टिंग एजन्सी व्यतिरिक्त बाहेरील काही व्यक्ती अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. महाराष्ट्रातून नीट पेपर फुटल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय. त्यामुळे सीबीआयनं आता लातूर पाठोपाठ बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर हे 5 राज्य कोणते आहेत किंवा त्या ठिकाणी हे नेटवर्क कसं पसरलंय ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. 5 राज्यांमध्ये नीट पेपर फुटीचं हे नेटवर्क आहे. सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये पेपरची छपाई ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी हा सगळा उलगडा झाला किंवा तिथल्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. हे नेटवर्क इथून सुरू झालं आणि त्यानंतर राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपर विक्री झाली आहे. राजस्थानमध्ये नीटची परीक्षा देण्यासाठी कोटा आणि त्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी जात असतात आणि त्याच परिसरामध्ये सर्वाधिक पेपरची विक्री झाली. आणि पुढे त्याचबरोबर लाखोंनी पेपर विक्री झाली आहे बिहारमध्ये. बिहारमधला शिक्षणाचा बोजवारा आपल्याला ठाऊकच आहे आणि त्याच परिसरामध्ये सर्वाधिक लाखोंनी पेपर विक्री झाल्याची माहिती आलेली आहे. 5 राज्य कोणती आहेत त्यामध्ये पश्चिम बंगालचं देखील नाव आलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पेपर पोहोचवला गेलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील या लीक प्रकरणात बरेच धागेदोरे आहेत. त्यानंतर केरळमध्ये पेपर विकला गेला ही देखील माहिती समोर आली आहे. म्हणजे 5 राज्यांमध्ये पेपर विक्री झाली होती, ज्याच्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, बिहार आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांचा संबंध आहे. यानंतर आणखी लातूरमधून बघूयात. लातूरमध्ये केलेल्या तपासानंतर 2025ची जी नीट परीक्षा झाली ती आता सीबीआयच्या रडारवर आली आहे. कारण 2025 रडारवर आलेली माहिती मिळते. नीट 2025च्याच परीक्षेचा देखील चौकशी आता त्या सगळ्या परिसरात केली जाणार आहे. म्हणजे सीबीआयकडून 2025च्या पेपरची तपासणी होणार आहे आणि 2025मध्ये मोठेगावकरनं पेपर फोडल्याचं समोर आलेलं आहे. आरसीसी त्याचा क्लास आहे. आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या चौकशीमधून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मोठेगावकरच्या अडचणी वाढणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे.